लाईव्हच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। काल म्हणजे 23 एप्रिल रोजी होता जागतिक पुस्तक दिन। पुस्तक म्हटलं की पुस्तकाची आवड ज्याला असते त्याला अक्षरशः वेड लागतं। वाचाल तर वाचाल असं आपण नेहमीच म्हणतो, पण हा पुस्तक लिहिणारा, पुस्तक निर्माण करणारा लेखक, लेखिका, कवी, कवयित्री अर्थात हे सगळे साहित्यकारही तितकेच महत्त्वाचे आहेत। कधी सत्य तर कधी विश्व, वेगवेगळ्या कल्पना हे आपल्या साहित्यातून कायम मांडत असतात आणि त्याच्यामुळेच या साहित्यकाराचा प्रवास नेमका कसा होतो, लेखन करताना विशेषतः कुठली काळजी घ्यायला हवी, कशी शैली जोपासायला हवी, नेमक्या वाचकांच्या कशा अपेक्षा असतात आणि त्या कशा पूर्ण करायला हव्या, शिवाय आपण केलेलं जे लेखन आहे त्याचं कथन करताना कशी काय काळजी घ्यायची, हे सगळं आपण आजच्या भागात उलगडणार आहोत। पाहूया आजचा विषय नेमका काय आहे तो। आज आपण बोलणार आहोत लेखन प्रतिभा आणि कथन तंत्र या विषयावर, आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी एक खास मान्यवर पाहुणी इथे आलेली आहे। आज आपल्या बरोबर आहेत सुप्रसिद्ध लेखिका आणि प्राध्यापिका माधवीताई घारपुरे। नमस्कार मॅडम। नमस्कार। कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते। धन्यवाद। आणि आज खरंच आमचं भाग्य आहे की आपल्यासारखी लेखिका इथे आम्हाला मान्यवर म्हणून लाभलेली आहे, जिच्याकडून साक्षात आम्ही जाणून घेणार आहोत की नेमकी लेखन प्रतिभा आपण कशी काय आत्मसात केलीत, आपण कुठली तंत्र वापरून कथाकथन करता, या सगळ्याविषयी आज त्यांच्याकडून आपण मार्गदर्शन मिळवून घेणार आहोत। तेव्हा सर्वप्रथम त्यांची मी थोडक्यात आपल्याला ओळख करून देते। आधी म्हटलं त्याप्रमाणे सुप्रसिद्ध लेखिका आणि प्राध्यापिका तर ते आहेतच, त्याचबरोबर एकूण 32 वर्ष शिक्षण या क्षेत्रात शिक्षक म्हणून, प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलंय। मुख्याध्यापिकेपर्यंतचा प्रवास सुद्धा त्यांचा झालाय। मनगंध, पॅचवर्क, श्वास असे एकूण 10 कथासंग्रह प्रकाशित आहेत। गाथा स्त्री शक्तीची या आकाशवाणीसाठी लिहिलेल्या मालिकेचं पुस्तक रूप त्यांनी केलं आणि त्याला लाडली हा पुरस्कार प्राप्त झाला। बालकांसाठी 10 नाटकांचं लेखन त्यांनी केलेलं आहे। त्याचबरोबर लोकमतसाठी अनुभव, महाराष्ट्र टाइम, लोकमत अशा अनेक वर्तमानपत्रातून सुद्धा त्यांनी लेखन केलेलं आहे। सगुण, निर्गुण, प्रौढ, साक्षर व मुलांसाठी इतर पुस्तकं अशी त्यांची असंख्य पुस्तकं प्रसिद्ध आहेत। नॅशनल ब्लाइंड मुलांसाठी त्यांनी कथांच्या कॅसेट सुद्धा काढल्या। दूरदर्शन, आकाशवाणी यांच्यावर त्यांच्या मुलाखती प्रसिद्ध आहेत। कथाकथनाचे 750 पेक्षा अधिक कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत। उत्कृष्ट चित्रपट लेखनाचा मधुसूदन कालेलकर पुरस्कार, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा उत्कृष्ट चित्रपट कथा हा पुरस्कार, लायन्स रोटरी क्लब यांच्याकडून सुद्धा असंख्य पुरस्कार त्यांना प्राप्त झालेत। आदर्श शिक्षिका म्हणून सुद्धा त्यांना गौरवान्वित करण्यात आले आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे श्वास हा जो चित्रपट होता त्याच्या त्या उत्तम लेखिका सुद्धा आहेत। गणेश हरी पेठे यांचा 100 वर्षांचा आढावा घेणारं पुस्तक सुद्धा त्यांनी लिहिलं। तेव्हा अशी अतिशय उत्तम प्रतिभावान लेखिका आज आपल्याकडे आलेली आहे। तेव्हा पुन्हा एकदा मॅडम आपलं स्वागत करते। धन्यवाद। आणि आजचा विषय आहे लेखन प्रतिभा आणि कथन तंत्र। आज आपल्याला मार्गदर्शन करतायत प्रसिद्ध लेखिका आणि प्राध्यापिका माधवी घारपुरे। तेव्हा आपण आता लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करूया। माधवीताई, सगळ्यात आधी प्रश्न असा पडतो की लेखक असू दे, लेखिका असू दे, कवी, कवयित्री असू दे, ते इतकं लिखाण करत असतात, वेगवेगळ्या विषयांवरचं लिहित असतात की त्यांना हे सगळं सुचत कसं असेल। आणि मग मनात प्रश्न येतो की सामान्य माणूस आणि लेखक यात काही बापरे फरक आहे का? तर काय सांगाल, इथून आपण सुरुवात करू। नमस्कार। थेट आपण प्रश्नाकडेच वळूया। सामान्य माणूस आणि लेखक असं जर म्हटलं तर याच्यात कुठेही काहीही फरक आढळणार नाही। सगळी माणसं एकसारखीच आपल्याला दिसतात, एकसारखीच असतात। आता एक साधू संन्यासी म्हटलं तर आपण वेशावरून तो ओळखू शकतो की हा साधू आहे, हा संन्यासी आहे। पण लेखक असो, नटश्रेष्ठ असो किंवा नाटकात काम करणारा नट नटी असोत, कोणी गळ्यामध्ये पाटी घालून हिंडत नाही की मी लेखक आहे किंवा मी नृत्य दिग्दर्शक आहे, मी नर्तिका आहे। तुझ्या माझ्यासारखीच इतर सगळ्या लोकांसारखीच ते दिसत असतात। फक्त त्यांच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट जर कुठली असेल तर त्यांचे जाणीवेचे डोळे उघडे असतात। जाणीव त्यांना जी होते ती फार महत्त्वाची असते। कारण लेखक काय करतो तर अवकाशामध्ये इतकं दवाचे थेंब आहेत की त्यातला एक थेंब घेतो आणि त्या एक थेंबाचा विस्तार तो त्याला पाहिजे त्या दृष्टिकोनातून तो करत असतो। त्यामुळे दिसताना तो वेगळा असा आपल्याला दिसत नाही, कारण त्याला लेबल नाही म्हणून।
आणि जाणीवेच्या कक्षेबरोबर तो अधिकाधिक ग्रंथाकडे वळलेला दिसतो. जास्तीत जास्त पुस्तकं वाचणारा माणूस असेल तर कुणीही त्याला सहज विचारेल की तुम्ही लेखन करता का, आणि 90% उत्तर नाही असं येणार नाही. आणि त्या माणसाला गर्दी आणि एकांत या दोन्ही गोष्टी सारख्याच आवडतात. कारण अनेकों की भीड़ होती है और भीड़ में हर आदमी अकेला होता है, हे खरं ही अवस्था लेखकाची असते. आणि मग त्या अवकाशातनं एक बिंदू घेऊन त्या बिंदूवर तो लिहित असतो, म्हणून तो लेखक होतो. एरवी कोणी म्हणेल लेखक म्हणजे काय, ज्याला लिहायला येतो तो लेखक, मग ज्याला सही करता येते तोही लेखकच. पण तसं नाही, स्वतःच्या विचारानं काहीतरी त्याच्यामध्ये नवीन घालून जो काही नवीन विचार मांडून आपल्यासमोर ठेवतो त्याला आपण लेखक म्हणतो. वा, मला वाटतं इथे एक चांगला शब्दप्रयोग आपण केलात की जाणीवा, संवेदना ज्याच्या जागृत आहेत, जाणीवीचे डोळे ज्याचे जागृत आहेत, तो खरा लेखक. आता ह्याच प्रश्नाकडे मॅडम मी येणार आहे की शिक्षण क्षेत्रात आपण कमी नव्हे 30-32 वर्ष काम केलं शिक्षिका म्हणून, अगदी मुख्याध्यापिकेपर्यंतचा आपला प्रवास झाला. तर हे सगळं करत असताना कुठेतरी लिखाण सुरूच होतं. मग लिखाणाने आपल्याला नेमकं काय दिलं असं आपल्याला वाटतं? आता लिखाणानं काय दिलं हा प्रश्न विचारण्यापेक्षा मी असं म्हणेन की लेखनानं काय नाही दिलं. अरे वा. लेखनानं मला सगळं काही दिलं. आर्थिकदृष्ट्या तुम्ही याचा बाजू घेऊ नका, म्हणजे मॉनिटरी बेनिफिट घेऊ नका. स्वांतच सुख आहे लेखन ज्याला म्हणतो, त्या लेखना इतकं सुख कशातही नाही असं मला वाटतं. कारण लेखनाच्या ह्याच्यात केवळ एक आहे की एक मी सांगू शकते की भवताल पण वाचावा लागतो पुस्तकाबरोबर. तर तो भवताल वाचताना किंवा लांबचं दृश्य आहे मला दिसत नाही आहे तर तुमच्याकडून मी दुर्बीण उसनी घेऊ शकते, दुर्बीण डोळ्याला लावून लांबचं दृश्य बघू शकते. पण त्याच्या मागची जी काही डोळे आहेत त्याच्या मागचे डोळे हे मला स्वतःला वापरावे लागणार आहे. खरं. सूर्याची तीव्रता कळत होते म्हणून गॉगल मी कुणाकडून तरी मागून घेऊ शकते, पण ती ॲक्च्युली तीव्रता जी आहे ती मला सहन करायची आहे, सोसायची आहे किंवा समजून घ्यायची आहे. किंवा दृष्टी जी आहे ती दृष्टी भगवंतानं आपल्याला दिलेली आहे, पण दृष्टिकोन जो आहे तो दृष्टिकोन भगवंतानं दिला नाही, तो आपण समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे जे नेहमी उदाहरण आपण देतो की अर्धा पेला सरलाय आणि अर्धा पेला भरलाय, त्यातली ज्याला अंतःचक्षुला जो बाह्यचक्षुला दिसेल की अर्धा पेला रिकामा आहे, पण अंतःचक्षु म्हणेल अरे अर्धा तरी भरलेला आहे ना. खरं. किंवा गुलाबामध्ये अरे काय आहे परमेश्वर, काट्यांमध्ये गुलाब फुलवलाय या का. तर दुसरा माणूस काय म्हणेल, अरे काही का असे ना त्या फुलाच्या खाली जरी काटे असले तरी काट्यात गुलाब फुललाय, गुलाबाच्या खाली काटे नाही आहेत. तर लेखनानं मला साथ दिली, साथी दिले, अश्रू लपवायला शिकवले, अश्रू पुसायला शिकवले, मला प्रवास घडवले, प्रवासी दिले, साथ दिले, साथीदार दिले, काय काय दिलं म्हणून मी सांगू. आणि आभाळ मनाची माणसं मला दिली. म्हणजे अगदी APJ कलामांपासून ते रस्ता झाडणाऱ्या लोकांपर्यंतची जी माणसं आहेत ती माणसं दिली की जी अतिशय प्रेमानं बोलतात. आणि आपल्याला प्रचंड मोठी लेखिका नसले, सामान्य लेखिका असले तरी एक लेखिका म्हणून आपल्याला ओळखतात किंवा जास्त करून शिक्षिका म्हणून ते आपल्याला नमन करतात. नमन करावं अशी इच्छा अजिबात नाही, पण ते करतात. याच्यात कुठंतरी आपण मोठे होतो आणि क्षणभर नम्रतेनं मान आपली खाली जाते. खरंय. आणि लेखनानं ह्या सगळ्या गोष्टी मला दिल्या. आणि सगळ्यात जर महत्त्वाचं काही असेल तर लेखनानं अनोळखी हा शब्दच माझ्या आयुष्यातून पुसून टाकलाय. अनोळखी काहीच नाही, निसर्ग नाही, पुस्तकं नाही, ज्ञान सखोल नसेल पण अनोळखी नाही. वा, खूप छान वर्णन आपण केलं की एखाद्या लेखकाच्या मनात काय काय येऊ शकतं. इथे या अनुभवांचं एक पुस्तक होऊ शकतं, इतक्या छान त्या बोलतायत. आता माझ्या मनात अर्थातच पुढचा प्रश्न हा आहे की आज अनेक जण लिहित असतात, मनात येणारे विचार मांडत असतात. अशाही अनेक सखी असतील की ज्या काही कविता करत असतील, काही लिखाण करत असतील. माधवीताई, काय आपल्याला वाटतं की एकंदर हा सगळा प्रवास आपण केलाय, इतकी पुस्तकं लिहिली आहेत, इतके प्रकाशक आपल्या ओळखीचे आहेत, तुम्ही म्हणलात तसं की अनोळखी आज काही नाहीये, पण मग ह्या सगळ्या विश्वात वावरत असताना साहित्याच्या आज असं कुठे जाणवतं का की वाचकांच्या अपेक्षा बदलल्या आहेत आणि त्यांच्या काही विशिष्ट अपेक्षा आहेत किंवा समोर एक काहीतरी आव्हान आहेत, तर लेखक म्हणून, लेखिका म्हणून हे सगळं लिहित असताना सखीला कोणत्या कोणत्या गोष्टींचा विचार करायला हवा नवोदित लेखक किंवा लेखिकांना?
हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे आणि याची उत्तरं सुद्धा पिंडे पिंडे मतिर्भिन्ना कुंडे कुंडे नवम पयासारखी प्रत्येक व्यक्तीची ही वेगळी वेगळी येतील. बरोबर. आता साधारण माझ्या कथांचा बाज हा कौटुंबिक असल्यामुळं माझा भर हा जास्तीत जास्त संस्कारांवर दिलेला आढळतो मला, किंवा कौटुंबिक कथा या जास्त आहेत. पण त्याचबरोबरीनं आता विचार करायला लागलं की मला जाणवतं की जग फार वेगानं पुढं चाललेलं आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही पहिला श्वास घेऊन दुसरा श्वास घेईपर्यंत जग आणि थोडं पुढं गेलेलं असतं, की जितकं मागं आज 50 वर्षापूर्वी इतक्या वेगानं ते पुढं जात नव्हतं. त्यामुळे आताच्या लेखकांना जे काही आहे ना ते इन्स्टंट हवं आहे. त्यांना लेखनही इन्स्टंट हवं आहे, नंतर मिळणार आहे प्रसिद्धी पण झटपट हवी आहे, पैसा पण झटपट हवा आहे. कारण आता आपण जितकं मी आज 50 वर्षापूर्वी किंवा 60 वर्षापूर्वी भावनेत गुंतत होते, तितकी आता नवीन पिढी भावनेत गुंतत नाही, नात्यात गुंतत नाही. समोर काय आहे ते बोला, थांबला तो संपला. त्यांना थांबायचं नाही आहे. जे काही आहे आमची पिढी पैसा मिळवून पैसा टिकवण्याच्या मागं होती. ही मुलं मिळवतात, खर्च करतात, रिकामी होतात. कारण त्यांना बदल हा जो झालेला आहे तो नवीन पिढीशी जुळवून घेणं हा फार महत्त्वाचा आता प्रश्न आहे. लेखकांना जर आता काय करायचं असेल तर नवीन पिढीशी त्यांना जुळवून घ्यायचं आहे. नवीन येणारे आणि काही वेळेला आव्हानं केव्हा निर्माण होतात, आपण प्रवास करत असताना जेव्हा वाटेत काही अडचणी येतात, त्या अडचणी आल्यावरच आकाशासारखी आव्हानं आपल्या समोर येतात आणि तेव्हा त्याला आपण तोंड द्यायला बघतो. तर आता एकलेपण आलेलं आहे, पण त्याची कुणाला फिकीर नाही आहे. नातेवाईक नको आहेत, माणसं नको आहेत, सगळा फक्त पैसा हवा आहे आणि सगळं झटपट हवंय. लिखाणसुद्धा त्यांना झटपट हवंय. पूर्वीसारखं विचार करून दीर्घ कथा आता तुम्हाला वाचायला कोणी इंटरेस्टेड नसतं. थोडक्यात आलं, एक पान आलं, दिसलं. माझ्याच माहितीचे डॉक्टर घारपुरे म्हणून आहे, डॉक्टर मिलिंद, तर ते काय करतात, सहज जाता येता म्हणून फेसबुकवर तुम्ही पाहिलं तर 35 ते 40 पोस्ट त्यांच्यात दिसतील, फटाफट लिहिलेले. आणि आत्ताचा जो प्रश्न आहे तो प्रश्न ताबडतोब पुढं मांडायचा आणि पुढं चालू लागायचं. मागच्या ह्याच्यावर थांबायचं नाही. आणि एखादा प्रश्न येऊन त्याच्यावर विचार करून त्याचा तळ गाठेपर्यंत वेळच नाही आहे अजिबात. आणि तोपर्यंत नवीन प्रश्न येऊन आढळतो. पूर्वी कसं होतं, साधारण घटस्फोट झाला म्हटलं की कानात कुणीतरी सांगायचं तिचा घटस्फोट झालाय. आता घटस्फोट याविषयी बिनधास्तपणे लेखन केलं जातं. किंवा मूल होत नसेल तर त्या बाईला मूल नाही आहे, आता असं कोणीही म्हणत नाही. सरोगेशन्सबद्दल सुद्धा आपण अत्यंत मोकळेपणानं बोलतो. आणि त्या नवीन नवीन गोष्टी लेखनात आल्या पाहिजेत. आणि लेखन करताना भाषेकडं थोडंसं बघितलं पाहिजे. आता मराठी मीडियममधली, मी आता स्पष्टपणे मराठी लेखनाबद्दलच बोलतेय. मराठी मीडियमची मुलं असतील तर त्यांचं व्याकरण थोडं तरी बरं असतं. पण इतर भाषिक मुलांचं जर व्याकरण पाहिलं तर एकच क्रियापद ते सगळ्यांना लावून रिकामी होतात. पोळी बनवली, भाजी बनवली, फ्रॉक बनवला, डोसा बनवला. अरे डोसा घातला, फ्रॉक अंगात परिधान केला, मी भात केला, पोळी लाटली, ही क्रियापदं त्यांना माहीतच नाहीये. त्यामुळं नवीन गोष्टीकडे लक्ष देणं, नवीन पिढीशी जुळवून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि थोडंसं आपल्याला जुळवून घ्यायलाच पाहिजे. आपण पुन्हा माझं तेच खरं म्हणून जर बसलो तर या पिढीकडनं आपण दूर टाकले जाऊ. त्यांच्यात मिक्स होऊन त्यांच्या दृष्टिकोनातून कसा विचार करायचा हे आज आपण करणं अधिक महत्त्वाचं आहे लेखकानं, असं मला वाटतं. झटपट लिहिणं, थोडं थोडं लिहिणं आणि भराभर पुढं जाणं. हे त्या अगदी खरं म्हणाल्या. ही काळाची गरज आहे. आणि आज त्या म्हणल्या तसं अनेक जणांच्या बाबतीत आपल्याला दिसतं की पोस्ट लिहिलेल्या दिसतात, कारण ते तेवढं लिखाण करून पुढे जायचं हे जणू काही काळाचा महिमा आहे. आणि हळूहळू लिखाणामध्ये हे बदल होत जातील कदाचित. आपल्याला एक फोन येतोय तो आपण घेऊया. आपण एक फोन घेऊया. अजिंक्य गोळे आपल्याला प्रश्न विचारतायत बदलापूरहून. नमस्कार. 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 मला असं विचारायचं होतं की आजकालच्या इंटरनेटच्या माध्यमामुळे लेखन प्रभावशाली होत नाही, तर त्याच्यावरती काय उपाय करता येईल? नक्कीच अजिंक्य सर आपल्या प्रश्नाचं उत्तर माधवीताई देतील. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडे येणार आहोत आणि या प्रश्नाचं उत्तर घेणार आहोत. आत्ता मात्र आपण इथेच थांबतोय. घेऊया छोटीशी विश्रांती.
ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. प्रतिभा लेखन आणि कथनतंत्र हा आजचा आपला सखी सह्याद्रीचा विषय आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत प्रसिद्ध लेखिका आणि प्राध्यापिका माधवीताई घारपुरे. ब्रेक पूर्वी आपल्याला अजिंक्य गोळे यांनी बदलापूरहून एक प्रश्न विचारला होता की आज एकंदर समाज माध्यमांचा प्रभाव खूप वाढलाय आणि इंटरनेटमुळे थोडासा लेखन शैलीवरती काही परिणाम झालाय का, ती बदलती आहे का, काय आपलं मत आहे माधवीताई यावर? लेखन शैलीवर काही बदल झालाय असं मला वैयक्तिकदृष्ट्या वाटत नाही. आपला मोबाईल बघायचा वेळ वाढलेला आहे, त्याच्यामुळं उत्तम प्रकारचं वाचन कमी झालंय आणि वाचन कमी झाल्यामुळं शैलीतला असलेला फरक लोकांच्या लक्षात येत नाही आहे. उत्तम शैलीची जी पुस्तकं आहेत ती अजूनही बघायला मिळतील आणि वेगवेगळ्या विषयावरही. म्हणून मी काय म्हणते, AI सुद्धा जे तंत्र आलेलं आहे त्या AI तंत्रापैकी तंत्रज्ञानामध्ये तुम्ही तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं त्याचा उपयोग करून घ्या. भावनिकदृष्ट्या पूर्णपणे AI अवलंबून राहू नका. बरोबर. त्यामुळं गोळे साहेब, शैलीत काही बदल झालेला नाही आहे. जे मुळात आडात असेल तर पोहऱ्यामध्ये नक्की येईल. आपण ते एक व्हॉट्सअप जास्त बघतोय म्हणून शैली बदलती असं नाही. आणि काही वेळेला सतत बघण्यामुळं किंवा तेच शब्द कानावर पडल्यामुळं शैलीत येण्याची शक्यता आहे, पण ते आपण जाणीवपूर्वक टाळले पाहिजेत. म्हणजे जसं उदाहरणार्थ म्हटलं, मला साडी भेटली, अरे साडी कशी भेटती? तुम्हाला जी असं निर्जीव वस्तू आहे ती कधी भेटत नाही, ती तुम्हाला मिळते. तुम्हाला मित्र भेटू शकेल, पुस्तक नाही भेटणार. तर हे जे प्रकार आहेत हे प्रकार आपल्याला जास्त करून बघायला मिळतात. तर त्याच्यामुळे शैलीमध्ये काही फरक होईल असं मला वाटत नाही. खरंय माधवीताई, आपण एक शिक्षिका आहे आणि कुठेतरी शिक्षिका जागृत झाले. खरंच हे शिकवताना भान असलं पाहिजे की साडी नेसली असंच म्हटलं गेलं पाहिजे, जिथे साडी घातली असं बरेच वेळेला म्हटलं जातं. तर हे जर बालपणापासून संस्कार असतील भाषेबद्दलचे, आपण याच्याही विषयी बोलणार आहोत, तर कदाचित ही शैली जी आहे ती एकीकडे चालू राहील पण ती लिखाणात उतरणार नाही. आता मी पुढच्या प्रश्नाकडे येणार आहे या लिखाणाच्या बाबतीत, की लिखाण हे फक्त पुस्तकांचंच केलं जातं असं नाही. आपली असंख्य पुस्तकं आम्ही बघितली, पण याच बरोबरीने काही वर्तमानपत्रातून सदरं लिहिली जातात, काही लेख लिहिले जातात, काही वेळेला जाहिरातींसाठी थोड्याशा प्रमाणात म्हणजे शब्दमर्यादा घालून काही लेखन केलं जातं. तर अशी वेगवेगळी लेखनातली क्षेत्र सुद्धा आज उपलब्ध आहेत. तर त्याच्याविषयी माधवीताई आपल्याकडून आम्हाला थोडंसं मार्गदर्शन हवंय, काय सांगाल? मार्गदर्शन असं मोठ्या प्रमाणात मी आता 2 मिनिटांमध्ये करू शकणार नाही, कारण ते प्रत्येक क्षेत्र नदीपेक्षा सुद्धा महानदीसारखे एक एक क्षेत्र आहे. मग ते सदर लेखन असेल, आकाशवाणीवरलं लेखन असेल किंवा दूरदर्शनवरचं लेखन असेल किंवा वार्तांकन असेल, त्या प्रत्येक गोष्टीला आधी थोडक्यात मी महत्त्वाचा 3 गोष्टी सांगते. एक जर असेल तर टू द पॉइंट हा त्यातला पहिला प्रश्न आहे. मग जाहिरात असू दे किंवा वार्तांकन असू दे किंवा रेडिओवरचं असू दे, पहिलं जर तुम्ही टू द पॉइंट लिहिलं तर जे काय पाहिजे ते नेमकं लिहिलं जाईल. आता आकाशवाणीला दृश्य माध्यम ते नाही आहे, त्यामुळे ते दृश्य माध्यम नसताना लिखाणाची त्याची पद्धत बदलते. ती व्यवस्थितपणे ती शिकून घ्यावी लागते. अशी ती एका मिनिटात सांगता येण्यासारखी नाही. आणि प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. उद्या तुम्ही त्याच्यावर लिहायला लागलात की आपोआपच तुमच्या हे लक्षात येतं की अरे हे दिसणार नाही आहे, हे अदृश्य आहे, मग आपल्याला हे वेगळ्या गोष्टीतून कथन केलं पाहिजे, ही त्याची शैली असेल. किंवा अग्रलेख आणि हे सदर बघतो त्याच्यासाठी अत्यंत सूक्ष्म निरीक्षण आवश्यक आहे. सूक्ष्म निरीक्षण नसेल, आणि सूक्ष्म निरीक्षणाचा अगदी गंमत म्हणून भाग सांगते की साधं शंतनुराव किर्लोस्करांना जर कोणी म्हटलं तर कुणीही म्हणेल की ते बो लावल्याशिवाय कुठेही जात नव्हते. पण पु ल चटकीनी काय म्हणाले, त्यांच्या आईनं त्यांना शिकवलंय बोलावल्याशिवाय कुठं जात जाऊ नको. बरोबर. आता बो लावणे एवढ्याच एका शब्दामध्ये एका लेखकाचा म्हणजे लिखाणा, आता सदर लेखनामध्ये जर एवढंच वापरलं तर त्यातनं केवढा मोठा आवाका मिळतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे समाजाची मतं तुम्हाला थोडक्यात कॅप्चर करता आली पाहिजेत. समाजाची मानसिकता कॅप्चर करणं, टू द पॉइंट लिहिणं आणि सूक्ष्म निरीक्षण, या 3 गोष्टी तुम्ही कुठलंही लेखन करा, सदर लेखन करा,
वार्तांकन करा, आकाशवाणीवर लिहा किंवा दूरदर्शनवर लिहा. या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि परत या वेळचे वेगळे वेगळे विभाग आहेत, वेगळी वेगळी अंग आहेत, त्याचे अनेक कोर्सेस आहेत. तुम्हाला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल त्या कोर्सची तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. तुम्हाला ती गुगलवर आणि मार्गदर्शकांकडे मिळू शकते. नक्कीच. मला वाटतं त्या म्हणल्या तसं की ही क्षेत्र प्रचंड मोठी आहेत, पण नक्कीच ह्याच्यात सुद्धा संधी उपलब्ध आहेत. नवोदित लेखक, लेखिका, कवी, कवयित्री ह्या सगळ्या वेगवेगळ्या कोर्सेसचा विचार अवश्य करू शकतात. आपल्याला एक फोन येतोय माधवीताई, तो आपण घेऊया. शिवानंद वसेदार आपल्याला प्रश्न विचारतायत निपाणीहून. नमस्कार. नमस्कार मॅडम. माझा प्रश्न असा आहे, मी एक पत्रकारिता काम करत असतो, म्हणजे लिखाण वगैरे माझा असतो. त्याचबरोबर एक कविता, शायरी, गाणी लिहायची सुद्धा आवड आहे, ते सुद्धा करत असतो. पण आम्ही कर्नाटकामध्ये असल्यामुळे आपण सप्तस्वर आणि मराठीमध्ये लिहायचं म्हणजे त्याचा प्रॉब्लेम होत असतो. तशा प्रकारे मग चांगल्या प्रकारे कथा लिहिण्यासाठी किंवा माहिती लिहिण्यासाठी आपला आवाज आणि प्रश्न क्लिअर एकदा येत नाहीये परत मला. आपला प्रश्न विचारा. आम्ही जे राहतो हे कर्नाटकात राहतो आणि मी हे पत्रकारिता सुद्धा काम करत असतो आणि त्याच्यामुळे काय होतं की शब्दांचा फरक पडत असतो. मग चांगले शब्द विचार वगैरे करण्यासाठी म्हणा, लिखाण वगैरे करण्यासाठी पत्रकारितेसाठी कोणत्या प्रकारे आपण लिखाण केले पाहिजे, त्यासाठी चांगलं काय होईल तुम्ही मार्गदर्शन कराल मला, म्हणून असं विचार. कोणत्या प्रकारचं लेखन असं मी सर आपल्याला सांगू शकत नाही. आपण वाचन वाढवलं पाहिजे. आणि तुम्ही जर पत्रकारिता करताय तर जास्तीत जास्त वर्तमानपत्र, सदर लेखन, रिपोर्टाज ज्याला आपण म्हणतो ते तुम्ही वाचून त्यातले शब्द पाहिले पाहिजेत. कारण साधी गोष्ट लिहिताना लोक मंथन म्हटलं की ते मथन लिहितात, तर मथन नाही आहे, मंथन. मंथन आणि मथनाचा अर्थ वेगळा आहे. किंवा सर्रास लिहितात की दैदिप्यमान यश मिळवलं. अरे दैदिप्यमान हा शब्दच नाही आहे. देदीप्यमान, दे म्हणजे आकाश, दीप्य म्हणजे दिपवणारं. आकाश दिपवतं जे लिखाण ते देदीप्यमान. दैदिप्यमान कुठलं आलं? किंवा 18 विश्व दारिद्र्य लिखाणातही तुमच्यासारखे लोक, तुमच्यासारखे म्हणजे ज्यांना मराठी नाही येत त्यांचं, की ते 18 विश्व दारिद्र्य म्हणतात. 18 विश्व कुठली आली? 18 पुराण आहेत. 18 विसा दारिद्र्य, 20 म्हणजे 20 ज्याला आपण म्हणतो. मग 18 गुणिले 20, 18 दुने 36, 360 दिवस, 360 दिवसांचं 1 वर्ष. मग 18 विसा दारिद्र्य म्हणजे 360 दिवस म्हणजे वर्षभर, म्हणजे वर्षानुवर्ष दारिद्र्य असा तो शब्द आहे. मग हे जे शब्द आहे या शब्दांचं ज्ञान असलं पाहिजे, माहिती करून घेतली पाहिजे. किंवा साधं आकाश आणि आभाळ. आकाश म्हटलं की हे निरभ्रच असलं पाहिजे आणि आभाळ म्हटलं की ते काळ्या ढगांनी भरलेलंच असलं पाहिजे. हा जो 2 फरक आहे, मला अगदी सगळ्यात सोपं आठवतं की पुभा भाव्यांनी मला एकदा सांगितलं तर सांगलीला असताना की बाळा प्रीती आणि प्रेम मधला फरक माहिती आहे का? म्हटलं नाही. तर म्हणले प्रेम हे थोडंसं उघड असतं, कारण प्रेम म्हणताना 2 ओठ बाजूला होतात आणि प्रीती म्हणताना ती थोडीशी मुकी असते आणि सौम्य असते, अबोध असते, त्याला ओठ जवळ येतात. त्यामुळे लिहिताना इतका जर बारीक विचार करायला गेला तर तुम्ही जास्तीत जास्त वाचन वाढवावं. आणि भाषा तंत्रावर बरीच पुस्तकं आहेत. शुद्ध शब्द कसे लिहावेत याच्यावर अच्युत पालवांचं आहे, दुसरी अजूनही पुस्तकं आहेत, तुम्हाला मिळतील लायब्ररीत. ती तुम्ही वाचा, तुम्हाला त्याचा उपयोग होईल. पत्रकारांनाच काही वेळेला काही छोट्या छोट्या गोष्टी माहिती नसतात. मुलाखतीत माझ्या डाव्या हातालाच एकदा एक पत्रकार बसला होता. त्यानं मला तुमच्यासारखाच पहिल्यांदा प्रश्न विचारला की तुम्ही लेखन कशासाठी करता? तर मी म्हटलं स्वांतः सुखाय. आता पत्रकार म्हटल्यावर त्याला स्वांतः सुखायचा अर्थ कळायला पाहिजे होता. त्यानं लिहून घेतलं सावंत सुखाय. मग मी म्हटलं माझा डायरेक्टर सावंत आहे चित्रपटाचा, त्याच्या सुखासाठी मी लिहित नाही. स्वांत मी माझ्यासाठी लिहिते. मग तिथनं तो पत्रकार उठूनच गेला. कारण पत्रकार म्हटल्यावर बेसिक नॉलेज पाहिजे. आपण ऐकणार आहोत, पण एक फोन येतोय त्याच्यासाठी थांबवलं. आपण एक फोन घेऊया. अनिल गोखले पुण्याहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. हो, पुण्याहून प्रश्न. बोला. हॅलो. बोला. हॅलो. हा हॅलो. हॅलो. मी अनिल गोखले बोलतोय पुण्याहून. नमस्कार. आपल्याला असा प्रश्न विचारायचा होता की पुरुष लेखक आणि स्त्री लेखिका यांच्या अनुभवात अर्थातच फरक असणार, परंतु त्याचा त्यांच्या लेखन शैलीवर फरक पडावा का? तो पडतोच नाही म्हटलं तरी. आणि अनिल गोखले साहेब, आपण एक मोठे लेखक आहात. अमेझॉनवर आपल्या पुस्तकांची विक्री फार मोठ्या प्रमाणात होती, आम्हाला माहिती आहे.
तर तुम्हालाही याचं नॉलेज निश्चितपणे आहे की परिणाम होतो का, आणि होतो. पुरुषाचा स्वभाव आणि स्त्रीचा स्वभाव, आज स्मृतिचित्रे जर आपण वाचलं किंवा दुर्गाबाईंचं पुस्तक वाचलं, यशोदाबाई आगरकरांचं पुस्तक वाचलं, तर त्याच्या यशोदाबाईंनी त्यात कमीपणा घेतलेला आढळतो की कुठंतरी नवऱ्यापेक्षा मी कमी आहे. अर्थात तो काळ वेगळा होता, पण आत्ताच्या लेखिकांची तुम्ही आता मेघना पेठेंना जर वाचलं तर तुम्हाला तो फरक कमी दिसेल की तितक्याच जोरकसपणानं लिहिलेलं पेठ्यांचं आपल्याला मिळेल, किंवा नीरजाताईंचं पुस्तक वाचा, तेही आपल्याला यातला फरक कळेल. आणि दोन्ही लेखकांमध्ये फरक निश्चित आढळतो असं मला आपल्याला स्पष्ट सांगता येईल. नक्कीच खूप छान मार्गदर्शन. जो प्रीती आणि प्रेम मधला फरक आहे तो कदाचित या लेखन शैलीच्या बाबतीत सुद्धा बरेच वेळेला आपल्याला आढळून येऊ शकतो. ते असंच मार्गदर्शन पुढे सुद्धा करणार आहेत. पण वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. प्रतिभा लेखन आणि कथन तंत्र हाच आपला सखी सह्याद्रीचा विषय आणि मार्गदर्शन करतायत प्रसिद्ध लेखिका आणि प्राध्यापिका माधवीताई घारपुरे. माधवीताई, थेट आता याच प्रश्नाकडे येते की प्रतिभा लेखन असं आपण म्हणतोय, प्रतिभा हा शब्द आपण वापरतोय, तर प्रतिभा म्हणजे नेमकं काय स्पष्ट करता येईल का आपल्याला? आता हे खरं सांगायचं तर खूप अवघड आहे. संस्कृतमध्ये याच्या व्याख्याही बऱ्याच आहेत की नेमकं प्रतिभा म्हणजे काय. तर प्रतिभा ही हवा जशी दिसत नाही तशी प्रतिभा ही नुसती दिसत नाही. तुमच्या लेखनामध्ये 2 लेखकांचं लेखन वाचता त्यावेळेला तुम्हाला प्रतिभेचा अनुभव येतो. मुळात प्रतिभा म्हणजे काय आहे की जगताना माणसाला बरे वाईट अनुभव येतात. काही चांगले असतात, काही वाईट असतात, आणि ते अनुभव तुम्ही ज्या वेळेला प्रगट करता त्यावेळेला ते अनुभव कुणी सुरातून प्रकट करतं, कुणी एखाद्या चित्रकलेतून प्रकट करतं, कुणी एखाद्या शिल्पकलेतून प्रगट करतं, कुणी काव्यातून करतं, कुणी लेखनातून करतं. अशी वेगळी वेगळी प्रकटीकरणाची असलेली माध्यम आहेत. त्यातलं लेखन हे एक माध्यम आहे. आपण आता लेखनाबद्दल फक्त बोलतोय, तर ही प्रतिभा जी आहे ती प्रतिभा तुम्हाला आडात असलं तर पोहऱ्यात येईल. प्रतिभे हे सरस्वतीचं देणं आहे. सरस्वतीच देणं म्हणजे कसं, सुमती क्षेत्रमाडे जेव्हा लहान होत्या त्यावेळेला शाळेमध्ये एक सायन्सचा काहीतरी प्रश्न आला, तर कातडीबद्दल होता तो, त्वचेबद्दल. तर त्यांनी लिहिलं, उन्हाळ्यामध्ये माझी कातडी ही खजुरासारखी असते आणि हिवाळ्यात माझी कातडी खारकेसारखी असते. आता प्रश्नाचं उत्तर बरोबर होतं, पण खजूर आणि खारीक ही उपमा आणि ही तुलना त्या मुलीला शाळेमध्ये कळावी, तेच दाखवतं की ही कुठंतरी प्रतिभा आहे. किंवा बहिणाबाई ज्या वेळेला 7-8 वर्षाच्या होत्या तेव्हा शेजारी गेल्या, तर शेजारी गेल्यावर त्यांच्या एवढ्याच लहान मुलीला, सुनेला लग्न लवकर झालेलं, मारून बाहेर काढलं घरातनं. तर त्यावेळेला चटकीनी त्या छोट्या मुलीच्या तोंडी शब्द आले, जिच्या डोळा नाही आसू ती कसली सासू, जो देत नाही आसरा तो कसला सासरा. आता या बाईला लेखनाची जाण नाही, पण ही जी आहे, मी जे म्हटलं की प्रतिभा हे सरस्वतीचं देणं आहे आणि ते एक स्फुरण आहे. ते तुम्हाला आतून येतं आणि ते केव्हा येईल, कसं येईल हे सांगता येत नाही. शिवाजी सावंतनं ज्या वेळेला विचारलं की लेखनाची तुम्हाला स्फूर्ती किंवा प्रतिभा केव्हा येते, तर तेही म्हणाले की प्रतिभा अशी केव्हा येते हे सांगता येत नाही, पण ती अचानक येते. फक्त तिचा मी वेग सांगू शकतो की आई चुलीवर भाकरी भाजतीये आणि समोर मूल एखाद्या गाडीखाली रांगत जाते असं दिसलं, तर ज्या वेगानं ती चुलीसमोरून उचलून त्या मुलाला उचलून घ्यायला जाईल, तो वेग जो आईचा असेल तो वेग हा लेखनाचा असतो. अरे बापरे, किती सुंदर वर्णन आहे. वा. गदिमानं विचारलं तर गदिमांनी सांगितलं, तांबडं फुटले हे काय पक्षाला सांगायला लागतंय. खरंय. मनात प्रतिभेचं तांबडं फुटलं, विचारांचं तांबडं फुटलं की लिहायला घ्यायचं आहे काय नाही काय. आणि प्रतिभा ही कशी असते त्याचं एक उदाहरण मला अतिशय अगदी महत्त्वाचं सांगावं वाटतं की कराडला ज्या वेळेला साहित्य संमेलन झालं तेव्हा साहेर लुधियानवींनी एक अट म्हणण्यापेक्षा थोडीशी परीक्षा घेतली असं म्हटलं तरी हरकत नाही. ते म्हणाले, मी एक शेर सांगतो किंवा काही वाक्य माझी याची सांगतो, त्याचं भाषांतर ताबडतोब त्याच अर्थामध्ये करून दाखवायचं आणि एखादा शब्द असा घालायचा की त्याचं भाषांतर होता कामा नये. बर.
आणि मग सगळीजण बघायला लागली. तोपर्यंत फडक्यांनी सांगितलं आहे आमच्याजवळ असा एक माणूस. कोण? तर गदिमा. तर मग त्यांनी जे एक सुधीर साहिर लुधियानवीनी जे सांगितलं तर ते सांगितलं तर एक बात कहूँ राजा किसी से ना कहियो जी, एक बात कहूँ राजा किसी से ना कहियो जी, रात भर रहियो सबेरे चले जइयो जी, सेजियों पर दिया जलाना मना है, खुशियों में जलने वालों का क्या काम है, रात भर पियो मजा जडाओ जी, रात भर रहियो सबेरे चली जइयो जी. त्याच वेळेला गदिमानी त्याच ठिकाणी त्याचं भाषांतर केलं. एका अर्ज ऐक दिलवरा मनीच मनी ठेवाजी, एका अर्ज दिलवरा मनीच मनी ठेवाजी, रातभर तुम्ही राहावा झुंजुरता घरी जावाजी, सेजेसी समयी लावू कशाला, जळत्या लागी जळती हवी कशाला, रातभर राहावा मजा कराजी पियाजी, रातभर तुम्ही राहावा झुंजुरता घरी जावाजी. आता झुंजुरता या शब्दाचं भाषांतर तुम्ही काय करू शकणार? दॅट इज कॉल्ड प्रतिभा. वा वा, खूप सुंदर वर्णन प्रतिभेचं केलं. आणि मला वाटतं पहिला प्रश्न आता इथे कनेक्ट होतो की सामान्य माणूस आणि लेखक की आपला हाच खरा म्हणून मी फरक म्हटलं आहे. खूप आजच्या छान, याचे बरेचसे जे प्रश्न आहेत ते एकमेकात असे साखळीसारखे गुंतलेले आहेत. नक्कीच नक्कीच. आपल्याला एक फोन येतोय तो आपण घेऊया आणि मग आपल्या पुढच्या प्रश्नाकडे येऊया. राहुल गुजराती आपल्याला प्रश्न विचारतात पुण्याहून. माधवीताई, मी पुण्याहून राहुल गुजराती बोलतोय. बोला. मला विचारायचं असं होतं की पूर्वी जे काही लेखन व्हायचं, जे काही पुस्तकं वाचायला मिळायची, ती अनुभवातली अभिव्यक्ती असायची, अनुभूतीतली अभिव्यक्ती असायची. सध्याची जी काही लेखन सरणी आहे किंवा जी काही पुस्तकं मिळतात किंवा तुम्ही मगाशी म्हटलात की इंटरनेटवर एक छोटंसं सदर लिहिलं आणि मोकळे होतात, तर ही अनाकलनीय अविचारी अशी अभिव्यक्ती आहे असं वाटतं का तुम्हाला? असं वाटतं का? म्हणजे मला काही प्रमाणात जरी वाटलं तरी आता समाज जो जातोय तो महाजनो गता येनस पंथा म्हणतात त्या दृष्टिकोनातून आहे. त्यामुळे त्या लोकांना त्याच्यात जास्त आता AI वर लिहिणं लोकांना जास्त इंटरेस्टिंग वाटायला लागले. आता जुन्या घरात आमची आजी आम्हाला कसं लहानाचं मोठं करत होती हे मुलं कोणी तरुण मुलं वाचायला जाणार नाहीत, आमचीच पिढी वाचेल, जुनी पिढी वाचायला जाणार नाही. म्हणून आता सुद्धा अनुभूतीतूनच लिहिलं जातं. कथा बीज कसं मिळतं असा जर प्रश्न आला तर हेच सांगता येईल की प्रत्यक्ष घेतलेला अनुभव कुठंतरी बी असल्याशिवाय त्याचा अंकुरत नाही. मग तुम्ही ते इलॅबोरेट करू शकता पण कुठंतरी बीज मिळालं पाहिजे. तर आता परवा आपण जसं गुजराती म्हणता तसं रिलया नावाचं एक पुस्तक मी वाचलं रवींद्र दामोदर लाख्यांचं. तर त्या पुस्तकामध्ये संपूर्णपणे तुम्हाला विसंगती आढळेल. जशी आता तुम्ही म्हणता त्याच्याही पलीकडे जाऊन विसंगती आढळेल. पण त्या विसंगतीमध्ये सुद्धा एक संगती बांधायचा त्यांनी हे केलेलं आहे. तर तुमच्यासारख्या माणसानं ते वाचायला घेतलं तर 2 पानं वाचलं की ते बाजूला ठेवेल. कारण आता इथं पुस्तकावर लिहितोय तर नंतर समईवर लिहितोय, नंतर आईवर लिहितोय, नंतर कोपऱ्यात पडलेल्या केरसुणीवर लिहितोय. आणि याची सगळ्याची एक संगती बांधून त्यांनी रिलया नाव का ठेवलं हाही मला एक थोडासा प्रश्न आहे की रिलयाचा अर्थ एक माहीत नाही. पण मी असं कल्पना केली की म्हणजे रिबॉन्डिंग असं कदाचित असेल. मग तेच परत येऊन त्याच्यामध्ये संगती करणं म्हणून त्यांनी त्याला रिलया नाव ठेवलं का नाही माहिती नाही. पण अनुभूतीतलं असलेलं जे लिखाण आहे ते वैयक्तिकरित्या मला जास्त पटतं म्हणा किंवा अजूनही मी नव्या पिढीशी तितकी समरस होऊ शकत नाही असं म्हणा, पण प्रयत्न निश्चित करतेय एवढं मात्र खरं. खूप छान माधवीताई. कुठेतरी म्हणजे मलाही हे जाणवतं की ही ना संयमाची परीक्षा होती. पूर्वीचे लेखक लेखिका कवी कवयित्री सगळं शांत चित्ताने स्वतःच्या अनुभूतीतून आणि संयमानं लिखाण करत होते आणि म्हणूनच दीर्घ काव्य होत होती. आज संयमातनं लिखाण म्हटलं असं ते वि. स. खांडेकर लिहिताना की रात्रभर सकाळी ते दोघं जण एकत्र आले नाही ते का कळलं तर पलंग पोसाला एकही सुरकुती पडलेली नव्हती. या एका वाक्यात त्यांनी वर्णन केलंय. पण 3 वर्षापूर्वी मी एक दिवाळी अंकात एक कथा अशी वाचली, संपूर्ण पहिल्या रात्रीचं वर्णन. कथा अतिशय सुंदर होती, त्याच्याबद्दल माझं काहीच दुमत नाहीये, फार सुरेख लिहिली ती. पण तेवढा एकच विषय
म्हणजे संयमानं लिहिणं जे काही आता तुम्ही म्हणालात बरोबर आहे, ते आता आढळत नाही. खरंय. आता ते चांगलं का वाईट हे ज्याचं त्यानं ठरवायचंय. हवं. पुन्हा नवीन पिढीशी जुळवून घ्यायचं म्हटलं तर ते योग्यच आहे असंच म्हणावं लागेल. नक्कीच मला वाटतं हा थोडासा खरं तर वाद हाही निर्माण अभ्यासाचा करणारा वेगळा विषय आहे विषय असं आहे. म्हणता येईल. त्याच्यावर आता एक भाग होईल हॅलो सखीचा. नक्कीच नक्कीच. आता आपण पुढे जाऊया. माधवीताई, लिखाणाबरोबर किंवा शिकवण्याबरोबर आपण कथाकथनाचे अनेक कार्यक्रम केलेत आणि ह्याचं तंत्र शिकत असताना एका थोर महान साहित्यकाराशी आपला खरं तर खूप जवळून संबंध आला आणि ते साहित्यकार होते अर्थातच वपू काळे. तर यांनी नक्की कशा पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केलं किंवा कशी कथाकथनाची तंत्र शिकवली, कुठल्या गोष्टी शिकवल्या, आज आपल्याकडून थेट ऐकायला नक्कीच आवडेल. तसं पाहिलं तर वपूने मला डायरेक्ट असं काही शिकवलं नाही. त्यांची माझी वपू हा एकलव्यासारखा माझा असलेला गुरु आहे. बर. कारण त्यांचं ऐकून ऐकून कानामध्ये शब्द आणि लय बसलेली होती. फक्त मी त्यांना विचारलं फोन करून की बापू मला लेडी ओरिएंटेड कथा करून देता का. तर त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं तू शिक्षिका आहेस, तुला लिहिता येतं, तर मी तुला लेडी ओरिएंटेड करून देणार नाही, तुझं तू लिही आणि तुझं तू सांग. आणि तेव्हा त्यांनी जी एक महत्त्वाची गोष्ट मला सांगितली की कथाकथन हे जे आहे ते ज्या लेखकानंच आपली कथा सांगावी, दुसऱ्याची कथा सांगू नये असा लिखित नियम कुठेही नाही आहे. पण आपली लिहिलेली कथा जेव्हा आपण सांगतो तेव्हा ती देवघरातल्या नंदादीपासारखी वाटते आणि लोकाची कथा आपण सांगतो ती दिवाळीतल्या रोषणाईसारखी वाटते. वा. आणि आपली कथा ही आपण कशीही मॉब बदलू शकतो. आणि एकमेव मी अशी मला वाटते की असेन की मला म्हणाले सांग बरं तुझी कथा, म्हणून मी माझी कळत न कळत नावाची 20 मिनिटाची कथा सांगितली. तर मला म्हणाले आता हीच कथा कशी सांगायची बघ. मी एकटीच होते, मला एकटीलाच ती कथा 30 मिनिटं करून वपूनी सांगितली. अरे वा. म्हणजे कुठं कथा वाढवायची, कुठं पॉजेस घ्यायचे हे त्यांच्या कथा सांगण्यावरनं मला कळलं. आणि महत्त्वाचा भाग त्यांचा जो होता तो हा होता की भाषेचं उच्चारण, शब्दांची फेक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नट पाहिजे पण नाटक नको. कथाकथनाला नट हवा पण नाटक नको. अभिनय हवा पण अभिनेता नको. स्मरण पाठांतर हवं म्हणजे स्मरणशक्ती हवी पण पाठांतर नको. या 3 त्रिशूळाच्या याच्यावर कथा उभी असते. आणि कथा पहिल्यापासून शेवटपर्यंत कुठंही सैल सुटता कामा नये आणि समोरच्याचं लक्ष विचलित झालेलं दिसलं की समजावं आपली कथा फसली. त्या माणसाला तुम्हाला गुंतवून ठेवता आलं पाहिजे. आणि लिखाणाच्या बाबतीत मला म्हणाले ते की घारीसारखं टिपत जा आणि मोराच्या पिसाऱ्यासारखं फुलवत जा. असं केलंस तर तुझी कथाचं लेखन उत्तम होईल. आणि या गोष्टी तू लक्षात ठेव. मी तर त्याचा बऱ्यापैकी प्रयत्न केला एवढंच. नक्कीच. तुम्ही म्हणालात तसं की गुरुचं हे मार्गदर्शन कायम सुरू ठेवल्यामुळेच त्यांनी जवळजवळ 750च्या वर कथाकथनाचे कार्यक्रम केलेले आहेत. माधवीताई, एक फोन येतोय तो घेऊया आणि आपण पुढच्या आपल्या प्रश्नाकडे येऊया. सिद्धी चितळे आपल्याला डोंबिवलीहून प्रश्न विचारत आहेत. नमस्कार. नमस्कार. मी सर्वप्रथम बाईंचं अभिनंदन करते. आदर्श विद्यालयातली मी त्यांची विद्यार्थिनी आहे. बरं. धन्यवाद. म्हणून. अच्छा. आणि मी त्यांना असं विचारू शकते की कथाकथन हा विषय आपण करावा तर हे कसं काय त्यांना क्षेत्र सुचलं आणि म्हणजे शिक्षिकेच्या याच्यावरनं कथाकथनाकडे आपण वळावं असं का त्यांना वाटलं? नक्कीच वाटलं म्हणजे एक तर मुळात मी रंगमंचावर नाट्यप्रयोग करत होते. सासरी आल्यावर सासरचं वातावरण नाटकात जाऊन काम करण्यासारखं नव्हतं. आणि शाळेमध्ये आता ही विद्यार्थिनी ओळखत असेल, बेंडखळे नावाचे एक आमचे सर होते. तर ते म्हणायचे बाई कुठलीही गोष्ट तुम्ही वर्णन छान करून सांगता मग कथाकथन का नाही करत आहे. ते केवळ सरांच्या बोलण्यामुळं मी कथाकथनाकडे वळले. आणि रंगमंचावरचं असं आहे, एकदा तुम्हाला रंगमंचावर उभं राहायची सवय झाली की कुठल्या ना कुठल्या रूपात तिथं उभं राहावं वाटतं. मग उद्या आकर्षण आहे. किंवा आपण स्टेजवर उभं आहे, आज आपले 2 डोळे पण आज जवळजवळ 200-400 डोळे आपल्याकडं पाहतायत, आपल्याकडं बघून ते रिस्पॉन्स देत आहेत. हा जो काही एक मनातला भाव असतो तो तुम्हाला गप्प बसू देत नाही.
रंगोटी करूनच उभं राहिलं पाहिजे असं असंही नाही, नाही, कपड्याकडेच बघून कुणी आलं पाहिजे असं नाही, पण तुमच्या सांगण्याच्या शैलीकडे बघून लोकांनी यावं आणि काहीतरी त्याच्यातून उद्बोधन घ्यावं. हे बेणखळे सरांमुळं मला सुरुवात झाली आणि सुरुवातीला पुभाबाव्यांच्या कथाकथन स्पर्धा दादरला शिवाजी मंदिरला व्हायच्या, तर तिथं मी भाग घेतला आणि सुरुवातीला गेले आणि नंतर सलग 5 वर्ष शिवाजी मंदिरला मी फक्त पुभाबाव्यांच्या घायाळ्या कथासंग्रहातल्या अत्यंत बोजड पण हृदयाला जाऊन भिडणाऱ्या कथा सांगत होते. वा. आज 75व्या वर्षी सुद्धा कथाकथनाचे कार्यक्रम एकटीनं तुम्ही सादर करताय. खूप अभिनंदन माधवीताई. धन्यवाद. आणि आता पुढच्या प्रश्नाकडे येते, जो फार महत्त्वाचा प्रश्न आहे आणि ते सगळी आठवण आणि हे आम्हाला आपल्याकडून ऐकायचं, आणि तो म्हणजे श्वास चित्रपटाचं लिखाण. हे नेमकं कसं झालं, त्याचं यश असेल किंवा त्याच्या संबंधित एखादी आठवण असेल तर ती जरूर ऐकवावी. एखादी काय श्वास या ह्याच्यावर संपूर्ण 2 ते सव्वा 2 तास मी आणि माझा श्वास या विषयावर मी बोलते. वा. पण श्वास हा आता कुठून सुरुवात करायची कुठून, एक एवढं सांगते की श्वासनं मला असामान्य माणसं दिली. आणि लोक मला विचारतात, मठाचे नाही, टाइम्स ऑफ इंडियाचे लोक मला विचारायला आले ते की व्हॉट इज युअर ॲक्च्युअल गेन. तर तेव्हा मी त्यांना म्हटलं, इफ यू आर आस्किंग अबाउट मॉनिटरी बेनिफिट दॅट इज 0. करेक्ट. म्हणजे काही मिळालं नाही अशातला भाग नाही. जे दिलं ते इतकं थोडं दिलं, पण प्रामाणिकपणानं दिलं, नाही म्हणत नाही मी, पण त्याच्यापेक्षा जे काही मला मिळालं ते अनमोल होतं, त्याची किंमत होणार नाही. APJ असतील, अटल बिहारी वाजपेयी असतील, लता दीदी असतील, नंतर नाट्यक्षेत्रामधले दत्ता भाटवडेकर, दाजी भाटवडेकर, प्रभाकर पणशीकर, सुलोचना दीदी, हे सगळे लोक मला जे भेटले ते रस्त्यावर झाडू मारणाऱ्या बाईपर्यंत. आणि मला असामान्यातलं सामान्यत्व दिसलं आणि सामान्य माणसामध्ये किती असामान्यत्व असतं ते सुद्धा मला श्वासनं दाखवलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर श्वासनं मला काय दिलं असेल तर मला सकारात्मकतेकडं श्वासनं वळवलं. तुमच्याकडं काय नाही आहे त्याच्यापेक्षा काय आहे आणि तुम्ही पुढं जाऊ शकता हे मला त्यानं दाखवलं. आमच्या बिल्डिंगमध्ये त्यावेळेला एक 18च लोक होती. 16 लोकांनी अभिनंदन केलं, कुणाशीच भांडण तंटा नाही, काही नाही. पण 2 लोक स्वभावानं असे निघाले की अभिनंदन ही 5 अक्षरं पण त्यांच्या तोंडातून आली नाहीत आणि मला त्याचं खूप वाईट वाटलं. वामनराव देशपांडे माझ्याकडे आले त्यांना मी सहज म्हटलं, हे असं असं बोलले पण नाही. तो म्हणाले, किती वेडे आहात माधवीताई तुम्ही, 16 लोकांनी तुमचं कौतुक केलं ते तुम्ही विसरताय आणि 2 लोकांनी लक्ष दिलं नाही ते लक्षात ठेवताय. अहो 16 लोकांकडे पहा म्हणजे 2 लोकांना विसरून जाल. क्या बात आहे. किती मोठा फार महत्त्वाचा संदेश तुम्ही दिलाय. एकंदर तुमच्या या अनुभवातून हा खरंच शिकण्यासारखा आहे. ही फसगत, ही गल्लत आपण बरेचदा करतो, खरंय. आणि ही कथा लिहिताना फक्त एकच डोक्यात आलं की बीज मला मिळालं ते माझ्या नंदेकडून मिळालं. की एका मुलाचं 8 वर्षाच्या मुलाचे कॅन्सरमुळे डोळे काढायचे होते आणि वडील त्याचे निघून गेले रात्री त्याला घेऊन आणि परत आले, एवढंच कळलं. बाकी सगळी कथा मी मॉडिफाय केली आणि त्याच्यात वातावरण वेगळं घातलं आणि डोक्यात एक आलं की डोळे काढायचे म्हणजे डोळ्याची फाशीच आहे ती. मग फाशी जाणाऱ्या माणसाला जर विचारतात की तुझी शेवटची इच्छा काय, तसं डोळे काढताना सुद्धा आजोबांनी विचारलं, विद्याधर म्हणजे माझ्या कथेतला, विद्याधर तुला काय वाटतं रे, तर तो म्हणाला, मला आमच्या गुरुजींनी सांगितले की दिसत नाही, ऐकायला येत नाही, बोलायला येत नाही अशा बाईला जर नोबेल पारितोषिक मिळतं तर मग त्याच्यावर नाटक त्यावेळेला भक्ती बर्वेचं 97ला किमयागार जोरात चाललेलं होतं, तर मला त्या आजोबा नाटक बघायचंय. मग आजोबा म्हणले, माझी अंगठी विकतो आणि मी पैसे घेऊन तो आपण नाटक बघू. ते नाटक त्यांनी दाखवलं आणि फक्त जर डोळेच गेले तर कितीतरी गोष्टी तुला करता येतील, कारण तुला ऐकायला येते, तुला बोलायला येते, हे एक त्यांनी त्याच्यात दाखवलं. आणि मुळात सौंदर्य म्हणजे काय, की जी व्याख्या एपीजेना सुद्धा खूप आवडली आणि एपीजेचं जे मला पत्र आलेलं आहे त्याच्यामध्ये पहिलं वाक्य हेच आहे की आय लाईक द डेफिनेशन ऑफ ब्युटी. मग त्यात म्हणजे गोरा रंग, सरळ नाक, लांब सडक केस म्हणजे सौंदर्य नव्हे. तुम्ही जगत असताना दुसऱ्याला जगवायची भावना तुमच्या मनामध्ये जिवंत असणं म्हणजे सौंदर्य.
आणि मग ते सौंदर्य तुमच्या चेहऱ्यात असावं लागत नाही, स्वभावात आणि कृतीत असावं लागतं. त्याला सौंदर्य असं म्हणतात. आणि म्हणून ती सौंदर्याची म्हणजे हा चित्रपटासाठी मी हे कथानक लिहिलं नाही. कथाकथनासाठी म्हणूनच कथा लिहिली आणि ठेवून दिली. ती चित्रपटाकडे गेली हे या कथेचं नशीब आहे. मी म्हणते माणसाची पत्रिका असते तशी कथालेखनाची पत्रिका असेल. एखाद्या कथेला प्रचंड यश मिळून जातं आणि एखाद्या सुंदर कथा असून सुद्धा कोपऱ्यात पडते. बरोबर. त्याला काही इलाज नाही. आता बरं हाच जो मुद्दा आहे त्यालाच धरून एक प्रश्न विचारते की आता तुम्ही एक शब्द वापरला होता कथा बीज. तर कथा बीज ते कथेचा विकास हे जे लिखाण आहे तर हा विकास कसा होत जातो आणि हे लिखाण कसं घडत जातं? जसं तुम्ही श्वासचं म्हणालात, इतर अनेक कथा आपण लिहिलेल्या आहेत त्या कथा बीजातून घडत गेल्यात, तर याविषयी ऐकायला आवडेल. आता कथा लिहिताना सुद्धा मला तरी वैयक्तिक काल्पनिक काहीही लिहिता येत नाही. मला कुठंतरी त्याचं बीज मिळावं लागतं आणि ते बीज मिळालं की मी ते कसंही माझ्या कल्पनेनं त्यात प्रश्न निर्माण करू शकते. त्याला एक लिखाणातले 4 मुद्दे आहेत: बीज, बिंदू, पताका आणि प्रकरी. बीज तुम्हाला मिळावं लागतं, मग अंकुर वर येतो. पताका म्हणजे संघर्ष निर्माण होऊन ती वर येते आणि शेवटचा उत्कर्ष बिंदू येतो. मग उत्कर्ष बिंदूला तुम्ही कथा तोडून एकदम संपवायची का उत्कर्ष बिंदूवरून हळूहळू उतरून खाली यायचं, हे तुमच्या मनावर अवलंबून आहे की तुम्ही सुरुवातीला तुम्हाला जे विषय मिळतात. प्रश्न एक असा येतो की विषय कसे मिळतात. तर विषय मिळतात, माणूस हेच सगळ्यात मोठा विषय आहे. माणूस, माणसाच्या असलेल्या समस्या आणि सर्वसामान्य माणसाच्या जीवनातले असलेले मनोव्यापार हा कच्चा माल आहे म्हटलं तरी हरकत नाही. या कच्च्या मालाच्या आधारावरच कथा लिहिली जाते आणि कथा लिहिताना एक चौकट डोळ्यासमोर आखली जाते. मग ती चौकट किती मोठी आहे याच्यावर ती लघुकथा आहे का ती ललित लेख आहे का त्याच्यावर साधी कथा आहे का दीर्घ कथा आहे का कादंबरी आहे ते त्या चौकटीवर ठरतं. अर्थात ती चौकट आखताना पूर्णपणे अति अलंकारिकही ती चालत नाही आणि अगदीच बाळबोधही चालत नाही. योग्य प्रकारे अलंकारित ती लागते. म्हणजे हे मी फक्त माझ्या संदर्भात सांगते आहे, सगळ्यांचं असंच होत असेल असं नाही. एखादा अनुभव कुठंतरी जेव्हा आपल्याला येतो त्यावेळेला कुठंतरी आपल्याला खटकतं, आवडतं, काही वेळेला भावतं, काही वेळेला डोळ्यातनं पाणी येतं. अशा वेळेला घरी आल्यावर तो प्रसंग मी डायरीत तारीखवारासह लिहून ठेवते की अमक्या तारखेला अमक्या ठिकाणी असा असा प्रसंग घडला, याच्यावर कथा होऊ शकेल किंवा याच्यावर कविता होऊ शकेल. सहसा मी काव्याकडे वळणारी बाई नाही आहे. कथा हाच माझा त्यातल्या त्यात महत्त्वाचा बिंदू आहे. आणि मग डोक्यामध्ये सतत 24 तास तेच घोळत राहतं की ही कथा मला कशी विकसित करता येईल, कशी विकसित करता येईल. आणि मग माळी जितकी मशागत उत्तम करतो तितकी फुलं चांगली येतात. आणि मग आपण म्हणतो की बाग किती सुंदर आहे की तर बागच माळ्याला फुलवतो, माळी बागेला फुलवत नाही. मग तयार झालेली बागच माळ्याला फुलवते. आणि मग तुम्ही ते लेखन करता. मग लेखन झाल्यावर लगेचच्या लगेच ते छापायला दिलं पाहिजे असं नाही. एकदा तो कच्चा खरडा करावा लागतो. मग परत ते वाचलं की अनेक गोष्टी त्यातनं सुचत जातात आणि मग त्याचा पक्का खरडा करावा लागतो. आणि पक्क ते तयार झालं की तुम्हाला भावलंय का मनाला, तुम्हाला जर मनाला समाधान देत असेल तर तुम्ही ते दुसऱ्या कुणाला तरी वाचायला द्या. बरोबर. आणि ते वाचायला अशा माणसाला द्या की ज्याला ओवा द्यावा लागणार नाही चिमटीवर. अशा माणसाला तुम्ही ते वाचनाला द्या. समीक्षकाकडे एकदम द्यावं असं मला वाटत नाही. कारण समीक्षक तुमचे गुण दाखवण्याच्या ऐवजी पहिले त्याच्यातले तोटेच सांगतो. आणि नवलेखकाला काय आहे, नवलेखकाला चिमणीच्या पाठीवर थाप मारली की चिमणीचा गरुड सुद्धा होऊ शकतो. बरोबर, अगदी खरं आहे. त्यामुळं तुम्ही त्याच्या पाठीवर पॅटिंग पहिलं केलं पाहिजे आणि तुझं हे चांगलं आहे, ते चांगलं आहे, ते चांगलं आहे. आणि नसेल तर मग तुला हे बदल करता येतील असं मला वाटतं. जसं मी शन्ना काकांकडे गेले आणि म्हटलं की काका मला कथेत दुरुस्त्या सांगा. ते म्हणले मी दुरुस्त्या सांगणार नाही. कांद्याचे पात जशी सोलतो तसं एक एक व्यक्तिमत्व तुम्हाला सोलता आलं पाहिजे. म्हणजे दिलेली या आता प्रतिभा, परत पुन्हा तिथं तेच आलं. कांद्याची पात सोलावी तशी एक एक व्यक्तिमत्व सोलता येतील. आणि तू असं लिही नाही, मी असं लिहिलं असतं, मी असा त्याचा शेवट केला असता. क्या बात आहे. मला वाटतं ऐकत राहावं असंच वाटतंय, पण आपल्याला वेळेची मर्यादा आहे. त्यामुळे
कुठेतरी आपल्याला थांबायला लागतं. पण आता आपण या उत्तरातून नवोदित लेखक लेखिकांना सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं असं मला वाटतं. आणि मुळात आपण वेळात वेळ काढून आज इथे आलात आणि इतकं छान प्रतिभा लेखन आणि कथन तंत्र कशी असावीत या विषयावर मार्गदर्शन केलं, त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. काल वाचन दिन झाला नक्कीच. म्हणून एकच 2 ओळी मला सांगाव्या वाटतात. जाता जाता की ऐकूया. अगदी नक्कीच. जाता जाता त्यांना शेवट करते की वाचन करा, जितकं तुम्ही वाचाल तितके तुम्ही वाचाल तर वाचवाल. बरोबर. मग अनेक गोष्टी वाचवू शकाल. पण त्याच्यात अनंत भावेंनी मला सांगितलेलं होतं ते मी तुम्हाला सांगते. हे नच पुस्तक ही तर खिडकी जगभवतीचे पाहण्यासाठी. बर. हे नच पुस्तक ही तर दुर्बीण अदृष्टाला भिडण्यासाठी. वा. हे नच पुस्तक हा तर परवाना विश्वनागरिक होण्यासाठी. आणि हे नच पुस्तक हा तर आरसा स्वतःलाच ओळखण्यासाठी जे आपण वाचून आपल्याला वाचवूया आणि जेवढं वाचता येईल तेवढं वाचूया. इथं आल्याबद्दल धन्यवाद. नक्कीच वाचाल तर वाचाल. आपण भेटणार आहोत सखी सह्याद्रीच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासह. आत्ता निरोप घेते. नमस्कार.